आई भराडी चरणी कोकण रेल्वे प्रवासी संघाने नारळाचं तोरण जे आहे ते अर्पण करण्यासाठी आलेले आहेत। माझ्यासोबत जर पाहिलं असेल तर या ठिकाणी कोकण रेल्वे संघटनेचे पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। दादा, तुम्ही नारळाचं तोरण जे आहे ते घेऊन आलात, बहुसंख्य तुमचे बांधव आहेत, कशासाठी आणि काय नेमकी? गेली 17 वर्ष झाले आम्ही आई भराडी देवीच्या चरणी नारळाचं आमच्या ज्या काही इच्छा आहेत न मागता पूर्ण होतात आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही इथे आलेलो आहे। आज गेली 17 वर्ष झाली आणि सगळ्या ज्या कोकणातल्या समस्या आहेत रेल्वेच्या संदर्भात किंवा इतर ज्या काही असतील आम्ही त्याचा पाठपुरावा करतो, पत्रावर करतो। आज तुम्ही बघितलं असाल ज्या काही आमच्या मागण्या आहेत त्या इथे आम्ही एक छोट्याशा फलकाच्या माध्यमातून इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे। त्याच्यामधली महत्त्वाची मागणी म्हणजे कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेत विलगीकरण, मुंबई गोवा महामार्ग जो आहे तो अपूर्ण अवस्थेत आहे अजून, आणि सावंतवाडी टर्मिनसचा दर्जा देऊन ते काम जे अर्धवट राहिले ते पूर्ण करायचं आहे। तसंच तिथे मधु दंडवते साहेबांचं नाव द्यायचं आहे आणि आरक्षणाचा जो कोटा आहे आमचा तिकिटांचा कोकण रेल्वेचा तो अजून तसाचा तसाच आहे, वाढला नाही आहे। तर त्या संदर्भात मी सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि इतर जेवढे काही राजकारणी आहेत त्यांनी आम्ही त्यांना विनंती करतो की आज तुम्ही इथे पण याल, आई भराडी देवीच्या चरणी नतमस्तक व्हाल, तर आमच्या ज्या काही छोट्या छोट्या मागण्या आहेत कोकणातल्या ज्या प्रवाशांच्या आणि सगळ्या माणसांच्या त्या पूर्ण व्हाव्यात, हीच आई भराडीच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो। तर आई भराडी चरणी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होण्यासाठी हे साकडं घालण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन महबूब शेखसह सदाशिव लाड, एबीपी माझा, आंगणेवाडी, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।